नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला मग आपण मस्त आज बोंबलाची रस्सा भाजी बनवत आहोत आणि बनवायला एकदम सोपी आणि खायला एकदम चविष्ट. चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम काय करायचे, बोंबील घेतलेले आहे. तुम्हाला किती घ्यायचे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता बरं का. मी काय केले, 9-10 घेतलेले आहे बोंबलं. आता हे साफ करायला भरपूर वेळ लागतो. याच्यामध्ये काटे वगैरे असतात, तर साफ करायच्या काही गरज नाही. अशा प्रकारे जर केलं ना तर पटापट त्याचे काटे पण निघून जातात. आता आपल्याला व्यवस्थित गॅसवरती त्याचे काटे वगैरे सगळे भाजून घ्यायचे. भाजले की ते लगेच सुकलेले असतात, लगेच मस्त होतात व्यवस्थित. म्हणजे सगळं त्याचं जे आपल्याला साफ करायची एवढी काही गरज पडत नाही. व्यवस्थित असे भाजून घेतले की पूर्ण काटे वगैरे सगळे जळून जातात. आता पूर्ण मी भाजून घेतले आहे. हाताच्या साहाय्याने मस्त ते खराब येते, व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं आहे. मग त्याचे काटे वगैरे सगळं गळून जातात. आणि राहिलं सुईला आपण कट केलं तेव्हा पण जातात, आणि पाण्यामध्ये टाकलं तर तेव्हा पण आता वाळले भाजले ना व्यवस्थित तुकडे होतात, आणि जे भाजलं नाही ते तुकडा होत नाही. तर पटापट असे तोडून घेतले, आकाराचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे. तुम्हाला कशा आकाराचे बनवायचे त्याचे करू शकता. मी छोटे छोटे पीस केलेले आहे, खायला पण बरं पडतं आहे म्हणून ते तुकडे करून घ्यायचे त्याचे. आता तुकडे करून घ्यायचे. पूर्ण तुकडे करून झाल्याच्यानंतर काय करायचे, एका एका बाऊलमध्ये घेतलेले आहे मी. तुकडे पूर्ण त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि 1 ग्लास भरून त्याच्यामध्ये पाणी टाकायचे. 1 ग्लास भरून पाणी टाकून घ्यायचं लगेच, आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे, हातानं चोळून घ्यायचे. आता त्याच्यामध्ये ना खडे वगैरे राहतात, माती राहतात, रेती राहते. आणि काय केलं, मी धुवून घेतले, पूर्ण काळपट पाणी निघून गेलं, परत पाण्यात भिजत घातलेले आहे. आता आपण मसाला भाजून घेऊया. गॅसवरती तवा ठेवला. तवामध्ये एक कांदा कट करून टाकला, मोठ्या स्लाईसचा कट केला आहे. मस्त तेलामध्ये खरपूस भाजून घ्यायचा आहे. व्यवस्थित भाजून झाल्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला कांदा लगेच जास्त जळू द्यायचा नाही, व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजल्याच्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे, आणि टप्प्याटप्प्याने आपल्याला सगळे मसाले भाजून घ्यायचे आहे. आता मस्त कांदा भाजून झाल्याच्यानंतर थोडं खोबरं घेतलेलं आहे, कट करून घेतलं छोटे छोटे पीसमध्ये. ते पण मस्त तेल टाकून खरपूस भाजून घ्यायचे. आता खोबरं भाजल्याच्यानंतर ते पण एका प्लेटमध्ये मी काढून घेते. आता थोडे 2 चम्मच मी धने टाकते, ते पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. त्याच्याबरोबर 2 आल्याचे तुकडे टाकले, 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकल्या, ते पण तेल टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बरं का. आणि त्याच्यामध्ये नंतर मग थोडे मिरे टाकले, ते पण मिरे पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. तुम्हाला जर दुसरा खडा मसाला जर आवडत असेल तर तुम्ही दुसरा पण यूज करू शकता. मी फक्त मिरेच यूज केले. आणि मिरे थोडे भाजत आल्याच्यानंतर 1 चम्मच जिरे टाकले. मसाला सगळा खरपूस भाजून घ्यायचा आहे. लगेच भाजतात, लगेच भाजून झाल्याच्यानंतर ते पण त्या प्लेटमध्ये मसाला आहे त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तो मसाला काढून झाल्याच्यानंतर लगेच थोडे 2 चम्मच मी तीळ टाकले, ते पण व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता तिळामध्ये मी तेल टाकले नाही, तव्यामध्ये तेल होतं तर म्हटलं मसाल्यामध्ये पण तेल आहे. मस्त तीळ भाजल्याच्यानंतर जो आपला मसाला भाजला होता ते पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे. ते पण 2 मिनटं मस्त परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता मसाला तर पूर्ण भाजलेला आहे. 2 मिनटं म्हटलं प्लेटला तेल लागलेलं आहे तर मसाला भाजून घेऊया. आणि त्याच्यामुळं मग मी तिळामध्ये तेल टाकलेलं नाही. मसाला मस्त भाजून झाल्याच्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचं आहे. आता हे जे आपले बोंबील आहे ना ते व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचे. त्याची माती वगैरे कचरा सगळा निघून जातो आहे. आता 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे, आणि बघू शकता मस्त झालेले आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलं, तुमच्या आवडीप्रमाणे तेल टाकू शकता. तेल मस्त गरम झाल्याच्यानंतर जे आपले बोंबील येते त्याच्यामध्ये टाकायचे. मस्त आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे व्यवस्थित. खायला भन्नाट चवीचे लागतात. आणि परतत आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, घाटी मसाला, हळद आणि अंबारी मसाला, जे आपल्या घरी मसाले ते मसाले टाका, जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते टाका. मस्त मसाले टाकले, मस्त परतून घेतलेले आहे. मस्त परतून झाल्याच्यानंतर काय केलं, जे आपण वाटण रेडी केलं होतं ते त्याच्यामध्ये टाकायचे, आणि ते पण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे. व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेऊया, म्हणजे सगळं मसाला पण परतून जाते. आता आपले जे आपण मसाला टाकला तो पण परतून जातो, आणि हे बारीक काढलेला तो पण मस्त व्यवस्थित परतून निघतोय. मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. भाजीला खूप छान चव येते. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करते, आणि 2 मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे.
आणि परतल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये 2 गिलास पाणी टाकलं. आवडीप्रमाणे भाजी कमी जास्त करू शकता. आता त्याच्यामध्ये राहिलं होतं मीठ. म्हटलं चवीप्रमाणे मीठ पण ॲड करून घेऊया. थोडं पाणी कमी पडत होतं, मी परत पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि पूर्ण मिक्स करून घेतलं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तुम्हाला कशी भाजी बनवायची त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला घट्ट आवडत असेल तर कमी टाका, जरा पातळ करायची असेल तर पाणी थोडं वाढवा. तर मला जास्त पातळ करायची नव्हती, जास्त घट्ट पण करायची नव्हती. आणि थोडाच मी म्हणजे 1.5 गिलास पाणी ॲड केलं. चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि मस्त आपल्याला उकळी काढून घ्यायची. म्हणतात कोथिंबीर होती ती परत बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आणि मस्त उकळी काढून घ्यायची एक चांगली. बघू शकता आपल्या भाजीला कलर किती सुरेख आला. भाजी म्हणसान ते एकदम अशी चवदार आणि खूपच छान झाली. तुम्ही एका भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी नक्की खाल, मी गॅरंटी देऊन सांगते. भाजी म्हणसान तर खूप भन्नाट चवीची झाली होती. नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि मस्त उकळी काढून घ्यायची, चांगली कढून घ्यायची भाजी. आता आपली बोंबील तर फ्राय केलेली आहे, आपण भाजलेली आहे, त्याचे काही एवढं हे नाही आहे. फक्त भाजी चांगली कढून घ्यायची. उकळी बघू शकता. भाजीला कलर तर खूपच भारी झाला होता. ज्वारीच्या भाकरीसोबत खाल्ली होती, खूपच टेस्टी लागली होती. न खाणारे पण बोंबीलची भाजी नक्की खाल ह्या प्रकारे जर बनवली तर. मस्त आता भाजीला उकळी काढून घेतली. बघू शकता आपल्या भाजीला कलर खूप छान आलेला आहे. भाजी पण आपली रेडी झालेली आहे. आवडलं तर नक्की एक लाईक करून जा. असंच भेटूया नवीन रेसिपीमध्ये. रेसिपी जर आवडली तर चॅनलला सबस्क्रायबर करा. चला भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. बाय. रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया अशाच दुसऱ्या रेसिपीमध्ये. बाय.